तर मग आज आहे गुरुवार. गुरुवार म्हटलं की माझ्या कामाची गडबड चालूच राहते. गुरुवारी माझी कामाची गडबड का होते चालू, कारण मी स्वामी समर्थ चरित्राचं पठण करते आणि प्रत्येक गुरुवारी ही माझी गडबड चालूच राहते. आणि हे पठण मी प्रत्येक गुरुवारी करते. ॲक्च्युली सगळे लोक प्रत्येक दिवशी 3 अध्याय असं पठण करतात, पण मला तर नाही बाबा जमत. मी काय करते, दररोज एक माळ जप करते, स्वामी समर्थांचा तारक मंत्र बोलते आणि जर गुरुवारी आपलं जे काही माझ्याकडून पठण होईल ते करते. फक्त गुरुवारी तेवढं स्वामींसाठी छान छान गोड गोड प्रसाद बनवते आणि तसं प्रसाद बनवून मी स्वामींची माझ्या मनोभावे जशी मला घडेल तशी मी सेवा करते. आणि स्वामींची आणि आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्तींना अभिषेक पण घालते. माझ्या देवाऱ्यामध्ये 2च देव आहेत आणि ते 2 देव का आहेत त्याच्या मागे पण एक रिझन आहे. मी लवकरच तुम्हाला सांगेन रिझन. पण ही स्वामींची जी मूर्ती आहे ना, ती मी अक्कलकोटहून आणलेली आहे. मी अक्कलकोटला आफ्टर मॅरेज माझ्या आहुंसोबत गेलेलो. म्हणजे मी माझ्या देवाला असे बोललेले की मी लग्नानंतर नक्की माझ्या आहुंना घेऊन तुमच्याकडे येईन, म्हणून मी घेऊन गेलेले त्यांच्यासोबत. आम्ही जोडीनं देवाकडे गेलेलो आणि तेव्हाच येताना मी स्वामींची मूर्ती घेऊन आले. आणि हा गणपती बाप्पा सांगू का, तर हा गणपती बाप्पा कसा काय आला माझ्याकडं, तर लग्नानंतर पहिलं गिफ्ट माझ्या मिस्टरांनी मला हा छोटी गणपतीची मूर्ती दिलेली. म्हणजे आपल्या संसाराचा श्री गणेशा करूया म्हणून त्यांनी एक छोटीशी आठवण म्हणून दिलेली. आणि आता माझ्या छोट्याशा घरामध्ये एक छोटासाच देवारा केला आहे आणि त्या देवाऱ्यामध्ये ह्या दोन्ही मूर्ती मी स्थापन केल्या आहेत. आणि अशी माझी आजची पूजा गुरुवारची खूप सुफल संपन्न झाली आणि मला पण प्रसन्न वाटलं, घरात वातावरणही प्रसन्न झालं. असे प्रत्येक गुरुवारी मी माझी पूजा करून माझे जे काही स्वामी चरित्राचं पठण आहे 21 अध्यायाचं ते करते. आणि हे केल्यामुळं मला खूप मनाला शांतता, आनंद आणि असं सगळा दिवस प्रेरणादायी जातो आणि स्वामीमय होऊन जातो.